नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर वेलकम इन अवर वेब पोर्टल टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, टिळकनगर ज्युनियर कॉलेज डोंबिवली ईस्ट. आय एम श्री सुनील लोटन सोनवणे presenting 4.2 To Serve with Love Part 1. Let us see introduction of the writer. Stock Edward Ricardo Braithwaite, 1912 to 2016, known as E.R. Braithwaite, was a Guyanese-born British-American novelist, writer, teacher, and diplomat, best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. तर ऑस्टॅक एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट हे त्यांचं पूर्ण नाव होतं आणि ते E.R. ब्रेथवेट या नावाने ओळखले जातात. ते गायनीज या प्रदेशात त्यांचा जन्म झालेला आहे आणि ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट, रायटर, टीचर आणि डिप्लोमॅट. तर डिप्लोमॅट म्हणजे काय, तर ॲन ऑफिशियल एंगेज इन मॅनेजमेंट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स म्हणजे मुत्सद्दी, परराष्ट्र नीतीमध्ये निपुण अधिकारी. तर ते कादंबरीकार, लेखक, शिक्षक आणि मुत्सद्दी म्हणून त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत त्या बेस्ट नोन फॉर इज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन्स अँड रेशल डिस्क्रिमिनेशन. रेशल डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, तर वंशिक भेदभाव. रेस म्हणजे वंश, रेशियल म्हणजे वंशिक, आणि काळ्या लोकांविरुद्ध वंशिक भेदभाव आणि सामाजिक परिस्थितीवर आधारित त्यांच्या स्टोरीज या प्रसिद्ध आहेत. ही वॉज द ऑथर ऑफ वन ऑफ द फेमस 1956 ऑटोबायोग्राफिकल नॉवेल्स टू सर्व विथ लव, आणि त्यांनी 1959 लिहिलेली अतिशय प्रसिद्ध अशी जे आत्मचरित्रपर कादंबरी जी लिहिलेली आहे टू सर्व विथ लव, ती खूप प्रसिद्ध झाली. ही ऑल्सो रोट अ काइंड ऑफ होमकमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. त्यांनी आफ्रिकन प्रदेशामध्ये जी टूर केलेली होती, जे पर्यटन केलेलं होतं, आणि तेव्हा त्यांनी अ काइंड ऑफ होमकमिंग ही कादंबरी लिहिली. अ चॉईस ऑफ स्ट्रॉज, अ नॉवेल सेट इन लंडन, आणि लंडनमध्ये लिहिलेली अ चॉईस ऑफ स्ट्रॉज ही नॉव्हेल. अँड रिलक्टंट नेबर्स, अ मेमर ऑफ ट्रेटीज अबाउट रेसिझम. तर मेमर म्हणजे काय, तर बायोग्राफी, अनुभवावर आधारित आत्मचरित्र, जीवनचरित्र. आणि ट्रेटीज म्हणजे काय, तर अ रिटन कंपोजिशन ट्रीटिंग सब्जेक्ट सिस्टमॅटिकली, अतिशय व्यवस्थितरित्या नीटनेटका लिहिलेला प्रबंध. तर त्याने रिलक्टंट नेबर्स हा अनुभवावर आधारित जीवनचरित्रविषयक प्रबंध वंशवादावर आधारित लिहिला. ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग्स primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. आणि अमानवी अशा परिस्थितीमध्ये असलेला एक काळा माणूस, शिक्षित काळा माणूस, एक
काळा समाजसेवक आणि एक काळा शिक्षक म्हणून त्यांनी ज्या काही कठीण अनुभवले त्यावर त्यांचे जे लिखाण आहे ते अगणित असं लिखाण आधारित आहे. अँड टू सर्व विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. आणि टू सर्व विथ लव ही काय आहे तर ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल आहे, आत्मचरित्रपर नॉव्हेल आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर बट टू मेक बोथ एंड्स मीट he accepts the job of a teacher in a rough London East End school. आणि मग एक तळजोड म्हणून काम चलाऊ एक नाहीपेक्षा बरं म्हणून त्यांनी जरी ते इंजिनियर होते तरीसुद्धा कथाकाराने लेखकाने शिक्षक होणे पसंत केले आणि त्यांनी लंडन येथील ईस्ट एंड स्कूल लंडनचे ईस्ट एंड येथील स्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करणे स्वीकारले, इच्छा नसताना स्वीकारले. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. आणि त्या शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी होते ते अतिशय त्रासदायक असे विद्यार्थी होते की ज्या विद्यार्थ्यांना इतर शाळांनी त्यांच्या वर्तणुकीमुळे वाईट वर्तणुकीमुळे नाकारलेले होते. ॲट द बिगिनिंग द नॅरेटर इज ridiculed and bullied by the students, but later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. परंतु त्यांचा शांत स्वभाव, शांतपणे काही पण हाताळण्याची जी काही सवय होती, वर्तणूक होती, त्या वर्तणुकीने आणि त्यांची इच्छा होती की त्या मुलांना ते त्यांना रिस्पेक्ट द्यायला लावतील, त्यांचा आदर करायला लावतील आणि आदर करण्यासाठी मुलांचा आदर त्या मुलांकडून घेण्यासाठी ते यशस्वी होतील हे त्यांना मनोमन वाटत होतं. जरी त्यांची उपहास टिंगल चेष्टा करण्यात आली तरीसुद्धा ते त्या स्कूलमध्ये त्यांना त्यांची छळवणूक झाली, त्यांना त्यांची टिंगल टवाळी करण्यात आली. तर मेजर कॅरेक्टर रिकी ब्रेथवेट, नॅरेटर गिलियन ब्लँचार्ड, मिसेस डेल इव्हन्स, डेनहॅम, पामेला डेअर, Mr. Florian. These are the main characters in the novel. Minor characters in the novel are Bob Belmont, Jacqueline Bender, Clinty, Selma Drew, Hackman, Moira Joseph, Palmer, Euphema Phillips, Jane Purcell, Lawrence Sills, Jace Belmont, Buckley, Josie Dawes, Patrick Furman, Tick Jackson, Monica Page, Barbara Pegg, Potter, Sapiano, Theo Weston. These are the minor characters in the novel. Now let us see summary of the novel. To Serve with Love is a work of fiction based on the life of the narrator, E.R. Braithwaite. The main character, E.R. Braithwaite,
works as an engineer in an oil refinery. He served in the Royal British Air Force in the war. After the war, being a black person, he was unable to find employment. As a last resort, he applied in a school to become a teacher. Surprisingly, he is accepted at the Greenslade School in London's East End and is set to teach the senior classes of the school. From this text, we learn that this is a novel based on the life of the narrator E.R. Braithwaite. He is main character. He was working in an oil refinery as an engineer. In the time of war, he served Royal British Air Force. After the war, he find difficulties to find job, and he applied for the post of teacher in the east end of school, Greenslade School, and he was accepted and was given responsibility to teach the upper class student. तर टू सर विथ लव ही कादंबरी ई आर ब्रेथवेट या लेखकाच्या जीवनावर आधारित आहे. यामधील ते मुख्य पात्र ई आर ब्रेथवेट एका तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यात इंजिनियर म्हणून काम करत असतात. युद्धाच्या काळी त्यांनी रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये सेवा केली होती. युद्धानंतर एक काळी व्यक्ती म्हणून त्यांना नोकरी शोधण्यात अनेक अडचणी येत होत्या. तडजोड म्हणून त्यांनी शिक्षक होण्यासाठी अर्ज दाखल केला. आश्चर्याने लंडन ईस्ट एंड येथील ग्रीन्सलेड स्कूल येथे त्यांना शिक्षक म्हणून स्वीकारले गेले आणि त्यांना वरच्या वर्गातील मुलांना शिकवण्याचे काम सोपवण्यात आले. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. Braithwaite finds that even though he considers himself British and has served in the Royal Air Force RAF, the English do not consider him to be one of them. This leads Braithwaite to feel bitter about the English colonialism as well as about his white students. From this text, we learn that while reading novel, we have to understand that in which period or time this novel has been written, and it is important. Braithwaite finds that even though he considers himself as British, but Britishers don't consider him to be one of them, though he had served in the Royal Air Force RAF. And this leads embarrassment in the mind of Braithwaite about the colonialism and English, as well as about his white students. तर ही कादंबरी वाचताना ती कोणत्या काळात लिहिली गेली आहे हे आपल्याला समजणे आवश्यक आहे. ई आर ब्रेथवेट यांना वाटत होते की ते एक ब्रिटिश आहेत आणि त्यांनी रॉयल एअरफोर्समध्ये सेवा केलेली आहे, परंतु इंग्रज त्यांना त्यांच्यातील ते एक आहेत असे मानत नव्हते. त्यामुळे ब्रेथवेट यांना इंग्रज आणि वसाहतवाद, त्याचप्रमाणे त्यांचे गोरे विद्यार्थी यांच्याविषयी द्वेष वाटत होता. Braithwaite's teaching position starts out roughly
and is embarrassed time and again. He considers his students disrespectful, ill mannered, and mischievous, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. The students harass him from day one, slamming their desk during his lecture, using foul language, and bullying him to a great extent. Even the girl students do not spare a moment to harass Braithwaite. In a reaction to that, Braithwaite verbally scolds the girl for acting in an unladylike manner and being unruly in the class. From this text, we learn that Braithwaite's teaching position starts out roughly. It was very difficult task for him and is embarrassed time and again. He considered his students disrespectful, ill mannered, and mischievous, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. The student harassed him from the beginning. They were slamming their desk during his lecture. They were using foul language and bullying him to a great extent. Even girl students do not spare the opportunity to harass him. In a reaction to that, Braithwaite verbally scolds the girl student for acting in an unladylike manner and being unruly in the class. तर ब्रेथवेट यांनी तडजोड म्हणून सुरू केलेले शिकवण्याचे काम, त्या ठिकाणची जी ते ठिकाण होतं, ती जी शाळा होती, ती जागा खूप खडतर आणि त्रासदायक ठरली. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना अनादर करणारे, बेशिस्त वर्तन असणारे, चावट, खोडकर असे समजत होते. तसेच त्यांचे विद्यार्थीही त्यांना कोठून तरी आलेली उद्धट आणि ते राहत असलेल्या सामाजिक वातावरणाला अपरिचित व्यक्ती वाटत होते. पहिल्या दिवसापासून विद्यार्थी त्यांना त्रास देत होते. लेक्चर चालू असताना बाक वाजत होते आणि त्यांना जुलूम दडपशाहीची, छळवणुकीची वागणूक देत होते. एवढेच नव्हे तर मुलीही त्यांना त्रास देण्यात कोणतीही संधी सोडत नव्हत्या. त्यावर प्रतिक्रिया म्हणून ब्रेथवेट मुलींना सभ्य स्त्रीला न शोभणारे असे अशोभनीय वर्तन आणि वर्गात बेशिस्तपणा केल्यामुळे शाब्दिक हल्ला करत असत. His outburst has not gained him any respect and cooperation from the student. He changes his teaching and handling tactics and he decides to interact with them as though they are adults and respectable person. He requires every girl be referred to as Miss, and that these students call him sir. At first, the students find this level of difference ridiculous and unnecessary. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes towards one another. This marks the success of Braithwaite in handling the students in a very amicable way. From this text, we come to know that when he understands that his outburst has not gained him any respect and cooperation from his students, then he decides to change
his teaching and handling tactics, and he had conditioned his students to refer every girl as Miss, and that his student call him Sir. At first, the students find this difference and ridiculous and unnecessary. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes towards one another. This marks the success of Braithwaite in handling the students in very amicable way. तर ॲमिकेबल म्हणजे काय? पीसफुल. तर जेव्हा त्यांना कळले की त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळत नाही, त्यामुळे त्यांनी त्यांची शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांना हाताळण्याची पद्धतसुद्धा बदलली. आणि जसे काही ते प्रौढ व्यक्ती आहेत आणि आदर करण्यायोग्य व्यक्ती आहेत, अशा आविर्भावात त्यांच्याशी चर्चा करण्याचे ठरवितात. त्यांनी त्यांचे विद्यार्थी प्रत्येक मुलीला मिस म्हणून तर त्यांना सर म्हणून पुकारतील अशी अट घातली. सुरुवातीला ही पद्धत विद्यार्थ्यांना हास्यास्पद, अनावश्यक आणि वेगळी वाटली. काही आठवड्यानंतर त्यांचे राहणीमान, एकमेकांशी वागण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल झाला. विद्यार्थ्यांना शांतपणे हाताळण्याची ब्रेथवेट यांची पद्धत त्यांच्या यशाचे गमक होते. To increase the class cultural exposure, he takes them on field trips and excursions to museum and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. A white female teacher, Gillian Blanchard, accompanies the class on these excursions. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many a times. From this text, we learn that to increase class cultural exposure, he takes them to various field trips and excursions to museums and theaters. To everyone, it was a surprise. Many of the students have never been experienced to go to excursion or trips. A white female teacher, Gillian Blanchard, she accompanies him and helps him in arranging the excursions. This was the emblem of the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. Similarly, Braithwaite's relationship with his students tested many a times. तर वर्गाची सांस्कृतिक प्रसिद्धी वाढविण्यासाठी ते विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटी, संग्रहालय भेटी आणि नाट्यगृह भेटी इत्यादी सहलींचे आयोजन करतात. गिलियन ब्लँचार्ड नावाची एक गोरी शिक्षिका त्यांना सहलीचे आयोजन करण्यात सहकार्य करते. यावरून ब्लँचार्ड आणि ब्रेथवेट यांच्यातील मैत्रीचे संबंधाची सुरुवात झाल्याचे दिसून येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाची कसोटी अनेकदा घेतली गेली आहे. Although his students frequently disappoint and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. तर एम्पॅथी म्हणजे काय? तर टू सी इन इनर हार्ट म्हणजे अंतरंगात पाहणे. तर फ्रॉम दिस टेक्स्ट वी लर्न दॅट although his students frequently disappointed and hurt him, he learns to forgive them. The students constantly surprise him with their maturity, empathy and knowledge. विद्यार्थ्यांकडून अनेकदा निराशा पदरी पाडून आणि दुखावूनसुद्धा ते त्यांना माफ करायला शिकतात. विद्यार्थीही त्यांना त्यांची परिपक्वता दाखवून
त्यांच्या अंतरंगात डोकावून आणि त्यांचे ज्ञानाने त्यांना सतत आश्चर्य देत असतात. Another facet of the story which greatly affects its narrative lies in the heavy history of colonialism. Its dark consequences. Mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. He constantly feels the prejudicial effects of colonialism while living in England after World War II, and these negative experiences frequently shape his thoughts and actions. Braithwaite is surprised and shocked by the conditions in which these students live, and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. From this text, we learn that another side of the story is that facet म्हणजे काय तर साईड ॲज वन कॉईन हॅज टू साईड्स आणि मग या गोष्टीला सुद्धा दोन बाजू आहेत. तर अनादर साईड ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्ट्स इट्स नॅरेटिव्ह लाईज इन द हेवी हिस्ट्री ऑफ कॉलनियलिझम अँड इट्स dark consequences. He had gone through mental and physical trauma, and that increases hatred in Braithwaite's mind and wrath for British. He constantly feels the prejudicial effects and colonialism while living in England after World War II, and these negative experiences frequently shape his thoughts and actions. Braithwaite is surprised and shocked by the conditions in which these students live and also the physical trauma of war that can be seen throughout his teaching environment. तर या कथानकाच्या दुसऱ्या बाजूला वसाहतवादाचा आणि त्याचे भयानक परिणाम यांचा एक गाढ इतिहास आहे. तो या कथानकावर भरपूर परिणाम करतो, ज्यामुळे ब्रेथवेट यांचा शारीरिक व मानसिक ताण वाढतो. त्यामुळे ब्रेथवेट यांना ब्रिटिशांबद्दल तीव्र राग व चीड येते. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राहत असताना त्यांना सतत पूर्वग्रह कुलुषित परिणामांची म्हणजे प्रेडिकल तर प्रेजुडिकल इफेक्ट्स म्हणजे पूर्वग्रह कुलुषित परिणामांची भावना त्यांच्या मनामध्ये सतत सतावत असते आणि हे नकारार्थी अनुभव वेळोवेळी त्यांच्या कृतींना आणि विचारांना आकार देतात. विद्यार्थी अशा परिस्थितीत राहतात हे पाहून ब्रेथवेट यांना आश्चर्य वाटते आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाचा शारीरिक धक्का आणि त्यांच्या शिकवण्याच्या वातावरणात दिसून येतो. थँक यू डिअर स्टुडंट्स.